मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती। मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे, कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही। दुसरं, त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही। म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता, आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली। आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत। आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे। त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत। ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो 3 आहे अंडरग्राउंड, त्याच्याही 50 मीटर खालून हा टनेल जाणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।